हे गाईज, कल्याणी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी आज पुन्हा एकदा नवीन आणि भन्नाट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे, ती म्हणजे वजरी फ्राय। तिला कशी बनवायची चला प्रोसेस बघूया। त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा। तर बघा, इथे मी एक कुकर ठेवलेला आहे गॅसवर, त्यामध्ये थोडं तेल घालून हळद घातलेली आहे 1 चमचा आणि त्यामध्ये वजरी ॲड केली आहे। मस्त स्वच्छ गरम पाण्याने धुवून घ्यायची आहे। त्यानंतर ती ॲड केली कुकरमध्ये आणि ती मस्त मिक्स करून घ्यायची। वरतून थोडंसं चवीपुरता मीठ घालायचं, पाणी घालायचं आणि मस्त याच्या जवळजवळ 8 ते 10 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आणि म्हणजे 12 ते 15 मिनिटं तुम्ही याला शिजवायची आहे। तर आता सामग्री बघून घेऊया। त्यासाठी बघा, कढीपत्ता घेतलाय, अर्धा लिंबू घेतलाय, कोथिंबीर घेतली, खूप साऱ्या हिरव्या मिरच्या घेतल्या, 2 अंडी घेतली आहेत, दही घेतलंय, कॉर्नफ्लॉवर घेतलंय, मैदा घेतलाय, नंतर आलं लसूण पेस्ट आहे, जिरं आहे, तेल आहे, मीठ आहे, त्यानंतर कश्मीरी लाल मिर्च पावडर, साधे लाल मिर्च पावडर आणि शेजवान चटणी। हे सर्व सामग्री आपल्याला यासाठी लागणार आहे। आता त्याची प्रोसेस बघून घेऊया। तर इथे डिशमध्ये मी आधी लाल मिर्च पावडर घातलेली आहे, त्यानंतर 1 वाटी जिरा घातलेला आहे, म्हणजेच 2 चम्मचच्या आसपास हे जिरा आहे। त्यानंतर मी 1 चम्मच इथे शेजवान चटणी घातलेली आहे, त्यानंतर कश्मीरी लाल मिर्च पावडर मी 2 चम्मच घेतली आहे, आलं लसूण पेस्ट 2 चम्मच आहे, कॉर्नफ्लॉवर आहे अर्धी वाटी आणि मैदा आहे 1 वाटी। त्यानंतर दही घेतलं आहे 1 वाटी। दही आणि मैदा दोघं सारख्याच मापात घ्यायचे, तर दोघं मी तसे घालून घेतले। त्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे, यामध्ये वरतून खूप सारी कोथिंबीर घातली आहे आणि नंतर आपल्याला हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या, जेवढ्या घेतल्या आहे 8 ते 10 हिरव्या मिरच्या आपल्याला इथे घ्यायच्यात। अंडी घेतलेली होती 2, तर तीही यामध्ये ॲड केलेली आहेत। त्यानंतर मीठ घातलेलं आहे आणि वरतून मस्त लिंबू घालून घेतला आहे। आता सर्व काही आपण मस्त मिक्स करून घेणार आहोत। चमच्याने वगैरे करायचं नाही, डायरेक्टली हाताने करायचं, कारण हाताने नेहमी काम चांगलं होत असतं आणि मस्त मिक्स होतं। तर सर्व काही मिक्स झाल्यानंतर यामध्ये लास्टला आपल्याला ॲड करायची ती म्हणजे बॉईल केलेली वजरी। सर्व एकदम परत एकजीव करून घ्यायचं आहे आणि याला जवळजवळ अर्धा ते 1 तासासाठी आपल्याला मॅरिनेट व्हायला ठेवायचं। वरतून मी जे तेल घेतलेलं होतं 2 चम्मच ते मी ॲड केलेलं आहे आणि आता अर्धा तास आपण याला मॅरिनेट होऊ देणार आहोत। नंतर कढईमध्ये मी इथे तेल घातलेलं आहे, खूप तेल घालायचं आहे, कारण जेणेकरून वजरी जी आहे ती पूर्ण तेलामध्ये डुबली पाहिजे। तेल आपल्याला इथे हाय फ्लेमवर चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतर लो फ्लेमवर वजरी चांगली फ्राय करून घ्यायची। एका कढईमध्ये एकदा वजरी घातल्यावर तिला जवळजवळ 5 ते 10 मिनटं फ्राय होऊ द्यायची, तेव्हा ती मस्त कुरकुरीत होते आणि खूप टेस्टी लागते। तर इथे बघा, मी अशा प्रकारे वजरी ॲड केलेली आहे आणि वरतून तुम्ही परत तेलामध्ये कढीपत्ताही घालू शकतात। मी पुढे दाखवलं आहे की कसा कढीपत्ता ॲड करायचा आहे आणि ज्यांना नसेल करायचा ते असंही वजरी फ्राय करू शकतात साधी, तशीही खूप टेस्टी लागते। पण तेलामध्ये एक कढीपत्त्याची चव उतरते म्हणून मग कढीपत्ता घालायचा। तर वजरी घातल्यानंतर मग वरतून कढीपत्ता घालायचा, तर खूप टेस्टी लागतं। तर दोघं मी वेगवेगळे करून बघितले, दोघांमध्ये टेस्टचा थोडासा फरक होता, जास्त काही नव्हता। तर इथे परत दुसऱ्यांदा मी वजरी अशी फ्राय करून घेते आणि वरतून बघा अशा प्रकारे आपण कढीपत्ता यामध्ये सोडायचा आहे आणि मस्त वजरी आपली कुरकुरीत इथं रेडी आहे। तर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। कमेंट सेक्शनमध्ये सांगत जा की तुम्हाला पुढची रेसिपी कुठली हवी आहे आणि त्यानंतर इंस्टाग्रामला पण मला फॉलो करायला विसरू नका, तिथे ही रेसिपी शॉर्ट्समध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला भेटते। तर बघा, सिंपल आणि झटपट बनणारी आपली वजरी फ्राय रेसिपी इथं रेडी आहे। शेजवान चटणीसोबत मस्त एन्जॉय करायची। चला मग आता भेटते लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि येस, असंच तुमचं प्रेम माझ्यावर नेहमी असू द्या। मी येते लवकरच नवीन रेसिपी घेऊन, तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर।